दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण टी व्हीवर सुद्धा बघतो की पाकिस्तानच्या हद्दीमध्ये कोणी मच्छीमार गेलं की त्यांना पकडलं जातं आणि मग त्यांना कैदेमध्ये टाकलं जातं. अजून काही लोक अजूनही जेलमध्ये आहेत आणि स्वातंत्र्याच्या दिवशी दोन्ही देशामध्ये काहीतरी एक समझोता होतो. मग त्या ठिकाणचे जे कैदी पकडलेले आहेत त्यांना सोडलं जातं, ह्या ठिकाणी जे कैदी पकडलेले आहेत त्यांना सोडलं जातं आणि त्या ठिकाणी मग बॉर्डरवर हा सोहळा होतो की इकडचे कैदी तिकडे जाते आणि हा एक त्यांच्या नातलगांसाठी प्रियजनांसाठी खूप आनंदाचा सोहळा असतो आणि स्वतः त्यांच्यासाठी हा आनंदाचा सोहळा असतो, कारण त्यांना कैदेमधून सोडवण्यात आलं आहे, त्यांना बंदिवासामधून मुक्त करण्यात आलं आहे, ते स्वतंत्र झालेले आहेत. बघा, आपल्या देवाला सुद्धा आपल्यावर आपण पापाच्या कैदेमध्ये असताना आपल्याला देवाने सोडवलं. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. त्याच्या वधस्तंभाच्या मरण्याने आपण पापाच्या गुलामगिरीमधून स्वतंत्र झालो, आपण मुक्त झालो आणि ह्या पुढे आता आपल्याला आपल्या पापाची लाज वाटण्याचं काही कारण नाही, कारण आम्ही आज स्वतंत्र आहोत. बघा, योहान 8:36 मध्ये वचन काय म्हणतं बघा. जॉन चॅप्टर 8:36. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. बघा, पुत्राला हा संपूर्ण अधिकार आहे की तो आपल्याला बंधमुक्त करेल. आपण स्वतंत्र होऊ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाने आपण पापाच्या कैदेपासून मुक्त झालो आहोत आणि ही देवाची कृपा आहे. ह्या पापातून मुक्ततेचा आनंद आपण घेऊया आणि परत त्या पापाच्या कैदेमध्ये आपण जाणार नाही याची आपण काळजी घेऊया. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 146 आणि 7वं वचन. Psalm 146 and verse 7. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, भुकेलेल्यांना अन्न देतो, परमेश्वर बंदिवानास मोकळे करतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.